संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम जो आहे तो पुणे जिल्ह्यातील वाल्हे या गावामध्ये असणार आहे। तर उद्याचा मुक्काम जो आहे तो सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीत असणार आहे। माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात ज्यावेळेस प्रवेश करत असते त्यावेळी दुपारच्या वेळी माऊलींचे स्नान जे आहे ते नीरा नदी पात्रामध्ये होत असते। आणि सध्या मी वीर धरणाच्या समोर आहे। आपण पाहतोय की वीर धरणामधून नीरा नदी पात्रामध्ये आता या क्षणाला 20,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे आणि नीरा नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर माऊली ज्यावेळेस या नीरा नदीमध्ये स्नान करतात त्यानंतर अनेक वारकरी जे आहेत ते स्नान करण्यासाठी या नीरा नदी पात्रामध्ये उतरत असतात आणि सध्या आपण पाहतोय की वेगाने हा विसर्ग सुरू आहे। 20,000 क्युसेक्स वेग आहे आणि मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे। मात्र पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येतं की आत्ता जरी 20,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असला तरी उद्या वारकरी नीरा नदी पात्रामध्ये अंघोळीला ज्यावेळेस उतरतील त्यावेळेस आज संध्याकाळपासून हा विसर्ग कमी करण्यात येईल आणि तो 5,000 क्युसेक्स ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिलेली आहे। त्यामुळे आजचा मुक्काम संपल्यानंतर उद्या या नीरा नदीमध्ये माऊलींचे स्नान होते आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीत माऊलींचा मुक्काम असतो। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धाईगुडे, TV9 मराठी, वीर धरण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।